साठी जैविक आणि अजैविक असा ताण पडलेला असतो झाडामध्ये। तो जैविक ताण कंप्लीट करण्यास नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आपल्या प्लॉटमध्ये 1001 मध्ये आहे। बऱ्याचदा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा व्हायला लागला आहे की 90 दिवस झालं 100 दिवस झालं ऊसाची उंची वाढत नाही, फक्त फुटव्यांची ग्रोथ भरपूर प्रमाणात येतो आणि तो प्रॉब्लेम आपल्यालाही जाणवत आहे। आज 90 दिवस कंप्लीट झाले ऊसाला, पण ऊसाची फुटव्यांची ग्रोथ दिसायला लागली, पण उंची वाढवायची कंडिशन कमी, म्हणजे उंची फार मोठ्या प्रमाणात वाढत नाही आहे। तर तो विषय काय होतो की ह्या वर्षीचं जर बघितलं तर तापमान किंवा थंडीमध्ये जे वातावरणामध्ये थंडीमध्ये जास्त कमी थंडी, म्हणजे थंडी खाली येते आणि थंडी खाली आल्यामुळं मातीमध्ये आर्द्रता जास्त वाढते आणि आर्द्रता वाढल्यामुळं जी हे आहे म्हणजे टेम्परेचरची भूमिका किंवा उष्णतेची जी भूमिका आहे ती कमी होते आणि एन्व्हायरमेंटमधला ट्रेस जो आता थंडी कमी होते, परत थंडी कमी होऊन उन्हाळ्यासारखं टेम्परेचर वाढतं आणि परत थंडी वाढते। हे एन्व्हायरमेंट कंडिशनमध्ये एक एन्व्हायरमेंट बदल म्हणून जो होतो, क्लायमेटमधला जो बदल व्हायला लागला आहे, त्या बदलामुळं झाडाची जी काम करण्याची जी कंडिशन असते ती काम करण्याची कंडिशन सुप्त अवस्थेला जाण्याची शक्यता असते आणि सुप्त अवस्थेला सुद्धा जाते आणि सुप्त अवस्थेला गेल्यामुळं झाड काही काळासाठी किंवा काही तासासाठी काम करत नाही, कोणतंही कार्य करत नाही आणि न कार्य केल्यामुळं झाडाची एक वाढीची अवस्था असते, ती वाढीची अवस्था थांबली जाते। त्याच्यासाठी जेव्हा हे मुवमेंट आपल्या रेग्युलर स्थितीमध्ये येतं आणि रेग्युलर स्थितीमध्ये आल्यानंतर त्याला वाढवण्यासाठी जैविक आणि अजैविक असा ताण पडलेला असतो झाडामध्ये। तो जैविक ताण कंप्लीट करण्यासाठी आम्ही आता आज आमचा स्प्रे झाला, जो स्प्रे झाला तो आचार्य ॲग्रोचा हे डी कॅप्सूलचा जो प्रोडक्ट आहे, हो डी कॅप्सूलचा प्रोडक्ट जैविक ताण जो झाडावर आलेला असतो तो कंप्लीट करण्यासाठी काम करतो आणि कंप्लीट करून झाडाची चांगल्या पद्धतीनं वाढ करतो आणि झाडाच्या चांगल्या पद्धतीनं वाढ केल्यामुळं पिकाची पानाची रुंदी, पिकाची काळोखी, पिकाची उंची आणि फुटव्यांची उंची एकसारख्या प्रमाणात वाढवून पिकाला एकसारखं वाढवण्याचं काम करतं। हा जैविक प्रोडक्ट आहे। जैविक प्रोडक्ट असल्यामुळे जैविक ताण पिकाची चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून घेतो। ह्याच्यासोबत जर शुगर किंगमधलं जे किंग 2 म्हणून जो प्रोडक्ट आहे, तो किंग 2 प्रोडक्ट आणि हा दोन्ही एकत्र जर स्प्रे केला तर पिकाचे जैविक ताण बी कंप्लीट होतो। पिकात जैविक ताणबरोबर पिकाला लागणारे जे हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स असतात ते हार्मोन्स आणि व्हिटॅमिन्स बी कंप्लीट होतात। त्याच्यामध्ये सीव्हीड ॲमिनो असल्यामुळं त्या हार्मोन्स व्हिटॅमिन्स कंप्लीट होतात। तर तुमच्या ऊसाची वाढ करायची आहे, चांगल्या पद्धतीनं वाढवायचं असेल तर आचार्यचा डी कॅप्सूल आणि आचार्य किंग किट वापरा, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं पिकाची ग्रोथिंग होईल। आता फुटव्याचे तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितलाच आजच्याला, वाढवायचं असेल तर आचार्याचे किंग 2 आणि डी कॅप्सूलचा चांगल्या पद्धतीनं वापर करा। हे डी कॅप्सूल येतं आणि अशाच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ ऐकायचे असेल तर चॅनल आमचं सबस्क्राईब, लाईक, शेअर करा। नमस्ते।